महाराष्ट्राची हास्य जत्रा. अरे बाबा बाबा बाबूराव, बोला बाबूराव. प्रथेप्रमाणे हा. परंपरेप्रमाणे हो. गण झालेला आहे. आता आपलं कार्य निर्विघ्न पार पडणार. हास्य जत्राचे 500च काय, आता 2-3 हजार एपिसोड होणार. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि पुढच्या 4-5 हजार एपिसोड मध्ये मीच येणार. अगरबत्त्या तुमच्यावर आहेत. बोला. पण बाबूराव, मला आज लय आनंद झाला बघा. हा, असा लय दिवसानंतर मी ह्या नाक्यावर आलोय. आता आहे ना, असा आनंद माझा ओसंडून वाहतोय. एवढा आनंद नका व्यक्त करू. पहिल्यांदाच आलात. अरे आनंद मला झालाय, कारण पब्लिक डिमांडवर मला दुसऱ्यांदा बोली त्याच्यामुळं मला डबल आनंद झालेला आहे. काय 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 डबल आनंद झालाय. आता ऐका, अरे दादा, तुला पब्लिक डिमांडवर दुसऱ्यांदा बोलवलंय ना. मला काय बोलले माहितीये का, तुझा हा परफॉर्मन्स झाला की लगेच तुझी पोस्टिंग प्रसाद ओक यांच्या जागेवर. म्हणजे तुमची पोस्टिंग प्रसाद ओकच्या जागेवर केली. मग प्रसाद ओक साहेब गाणं म्हणत काय इंडियन आयडल कडे जाणार आहेत काय? अरे नाही 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 नाही, ते गात्यात बी छान. हो ना. हा, पण इकडे रे सई बी गाती का? कशाला इशे वाढीत असतो, जाऊन दे ना आपलं. बरोबर. बघ ना, नाका कसा सजलाय. 100%. अरे ते आमिर ब्रास बँड वाले बी आले. 100%. आणि बघ ना, ती प्राजक्ता फुलवाली पण आली. 100%. लई तोंड नको वासू, भुंगा जाईल आतमध्ये. हा, ती माझ्याकडे पाहून हसती, मला पाहून खुश झाली ती. कसं काय कसं काय? आजपासून माझं या कार्यक्रमात गाणं होणार, तिचा डान्स बंद होणार. डान्स करून लई दमत येणार आहे ती. लई टेन्शन तिला. अरे वा, प्रेक्षक सुद्धा आज लई खुश आहेत. कस काय? 500 एपिसोड झाले, एकच डान्स वेगळ्या गाण्यावर बघते. अरे ती बघ ना, टिक टिक माझं. अरे ती सई गजरीवाली पण आली रे. 100%. हनु का काना खाली हनु वाजू का झांजा. 100%, 100%. काय 100% लावलं रे? अरे बाबूराव, काय झालंय ना, 100% आसन व्यवस्थेप्रमाणे 100% थिएटर चालू झालेले आहेत. त्याच्यामुळं मला 100% आनंद झालेला आहे. काय ना, पूर्वी मैत्रिणीला घेऊन जायचं तर मधलं शीट सोडावं लागायचं रे. हातच पुरत नसायचा मला. म्हणजे पॉपकॉर्न घ्यायला, वडापाव घ्यायला, ह्याला रे. मग हे कधी पॉपकॉर्न पिशवीतून पडल्यावर सांगतो का? त्याच्यामुळे मला लय आनंद झालेला आहे. लय आनंद झालाय ना. मला बी लय आनंद झालाय बघ. आता आहे ना, नो सोशल डिस्टन्सिंग, ओनली फिलिंग्स. आता ना 100% गवळणी अशा नाक्यावर येणार आणि मी त्यांची वाट अडवणार. वाट. अरे मला बी लय आठवण यायला लागली रे गवळणींची. आता का गवळणी आल्या की मी साडी ना आणि हात घालून काय काय त्यांच्या मडक्यात हात घालून घट्ट लोण्याचा गोळा घेणार, असं हातावर ठेवणार आणि असं चाकीत खाणार आहे. अरे गुळमट स्वाद्या. अरे लोणी असं हातात घेण्यापेक्षा अरे ताक घुसळण्यात जी मजा आहे ना, ती कशात नाहीये. काय सांगतो? मडक्यात अशी रवी घालायची आणि असं गर्र 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 गर्र. अरे सांडायला. अरे ते सांडू दे. मंथन करताना थोडस सांडत असतं. तू काय करते, चाटून घे. आपलं ते पुसून घे. तुझं कॉन्सन्ट्रेशन फक्त त्या मडक्यावर असू दे. नाहीतर काय होईल माहितीये का, मडकं राहील एका बाजूला, त्याचा खडखडाट, ती रवी वाहील बाहेरच आणि लोणीचा गोळा असा खाली पडल. काय उपयोग होईल त्याचा? बरोबर आहे म्हणतो तू. पण तिच्या मायला इतक्या वेळच आपण नाक्यावर थांबलोय. हो ना रे. गवळणी कमून येईना. खाऊन येईना माझी तर लय आता जीवाची. गवळणी कमून येईना. गवळणी चला चला, बिगी बिगी. कुठं राहिले, चला ना. ए चेतने, ए शिवले की बाहेर.
अगं गवळणी आहे ना तुम्ही, मग कसं यायला पाहिजे? सॉरी अंगाशी. अय्यो आणि अंगाशी. आता कसं गवळणी सारखं तुम्ही आलात का नाही? आता बायका माणसांना कसं चालायचं मीच सांगायला लागलो ना, कसं होईल? ए चला बाजाराला जायचंय. चला पटापट चला. अयो स्टॉप फुल स्टॉप. बस स्टॉप. थांबा. गौरव मोऱ्याचा दत्तू इकडे. आणि काय चाललंय मुंगूस तोंड्या? आमच्या मुलीने छेडतोस होय? आणि तुला जर छेडायचं असेल तर मला छेडा ना. पाहिला बाबूराव, कि गवळणी सोबत मेंढा कोण आलाय? ठोकला तुझ्या तोंडावर तो. मेंढा तुझा बाप, मेंढा तुझा खानदान. ए तू नेमकी म्हणजे हाय कोण तू? मी गवळण आहे. असली असती काय गवळण? हा? हा? अरे गवळण कशी असते? कशी असते? जिला असतं वळण ती असती गवळण. अख्खा ना का मूर्खा? मग नॉनसेन्स. नाही तर काय? डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फोक. गवळण आहे कधी? म्हणजे अगं तू गवळण आहे का? तू गवळणींची मावशी आहे ना गे. हा? बरं ते सगळं सोड. या दोनच गवळणी कश काय? बाकीच्या गवळणी काय म्हशी चारायला गेल्यात का? स्टॉप फुल स्टॉप. अरे काय हे? अरे नाक्यावर पहिल्यांदा असं झालंय. आईला दोन मावश्या आणि दोन गवळणी. पण हे असं वेगळं कसं काय? अरे मी छोटी मावशी आहे आणि ती मोठी मावशी आहे. आमच्या ग्रुपची मावशी ही आहे आणि त्यांच्या ग्रुपची मावशी ती. हो का? ए गवळणी हो, चला काढा बरं आपले गाडगे मडके पटकन. आम्हाला घुसाळायचंय. आम्हाला चाखायचंय. अरे बाबा हो, टोल नाका नाही हो. मग नाक्यावर आम्हाला दूध दही लोणी तूप ह्याची तपासणी करावी लागते. काही चाचण्या करावं लागेल का नाही? चाचण्या. ए आमच्या मालाच्या चाचण्या करणारी तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? किसन देव कुठं आहे? काय किसन ए पीठ महाग्याव ऐका कसं आहे बघा. पूर्वीच्या काळी नाक्यावर किसनदेव यायचे, गवळणीची थट्टा करायचे, दगडाने त्यांचे माटे फोडायचे, वस्त्र पळून घेऊन जायचे. तुम्ही त्यांची थट्टा करायची. पण बाबा हो, आता काळ बदललाय. अहो आता काय झालं माहितीये? काय झालं? आता लोकांच्या भावना आहे ना तीव्र झाल्यात. तीव्र आता लोकांचे मन आहे ना लवकर दुखत्यात लवकर. हा कसं काय? आता समजा मला सांगा, कल्पना करा, इथं जर किसनदेव आले आणि त्यांनी तुमचे माठ फोडले, तुमची चेष्टा मस्करी केली, तर लोकांना हे चालेल बर का? पण तुम्ही जर त्यांची चेष्टा मस्करी केली तर हे लोकांना अजिबात चालणार नाही. आपण प्रॉब्लेम काय करून ठेवला माहितीये का? किसन देवातला आहे ना फक्त देव शिल्लक ठेवलाय. त्याच्यातला सवंगडी, त्याच्यातला बंधू, त्याच्यातला सखा सगळं काढून आपण तो देव कलावंतांपासून दूर घेऊन गेलोय. म्हणून देवानं काय सांगितलं? तुम्ही दोघं जा आणि हा नाका सांभाळा, तिथली गुत्तेदारी सांभाळा. म्हणून तुम्ही आलाय होय? त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो ए पुढे हो, पुढे या. चला घ्या गाडगे मडके काढा, द्या बरं लवकर, आम्हाला तपासण्या करायच्या. चला. अहो काय राव, कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? अहो ह्यो जमाना आहे का नाही मॉडर्न गवळणींचा आहे. आता कसं असतंय, मालाची जर ऑर्डर करायची असेल ना तर ऍप वर करायला लागते, ऍप वर. आणि पेमेंट पण आता डिजिटल वर देतात. कसं आहे ना, ऍप वर ऑर्डर करायची आणि QR कोड स्कॅन करायचा.
QR कोड. QR कोड. कुठे आहे QR कोड? काय चाललंय तुमचं? परक्या माणसाला QR कोड दाखवतो बाय. कळत कसं? अख्खी बाईक स्कॅन करतो का? आईला पण मला सांगा गवळणीनो, तुम्ही दोघी बी एकाच ग्रुप सांगायचे आहेत होय. ना? अरे मग असे वेगवेगळे 2 ग्रुप कस काय झाली? मी सांगते काय झालं ते. हा. आमचा ग्रुप आहे ना तो वरच्या आळीचा आहे आणि ह्यांचा ग्रुप आहे तो खालच्या आळीचा आहे. आणि ही नम्रता आहे ना ही आमच्या वरच्या आळीची हिरोईन आहे बर का. अरे बापरे, हिरोईन आहे का? मग अहो लय फेमस हिरोईन होय. आहे. आता तर तिचा पिक्चर पण रिलीज झालाय. होय. मग ही बी हिरोईन आहे आमच्या खालच्या आळीची शिवाली. होय. आणि हिचा बी सिनेमा आलाय. होय. बाबूराव, अरे बाप, म्हणजे 2 हिरोने आहेत. 2 सिनेमे आहेत. अरे मग हे तुमचे 2 ग्रुप पडले तरी का? मी आज सांगते ही रसिका आहे ना ही म्हणली की आमच्या खालच्या आईचा सिनेमा बघायचा नाही, चांगला नाही त्यो. आणि तुम्ही आमच्या वरच्या आईच्या सिनेमांना फेसबुक वर जे ट्रोल करतात याचं काय ग? आमच्या सिनेमांचं बुकिंग वाढलं की तुमच्या पोटात दुखायला लागतंय. शाने, तुमच्या मावशीनं आमच्या सिनेमाला 2 स्टार दिले त्याचं काय? ये बाय, अगं तुझा पिक्चरच आवडला नाही म्हणूनच दिलं की. आणि मावशीने कमेंट मध्ये लिहिलं होतं हा. 0 टाइम वॉच मूवी हाय म्हणून. म्हणजे बघूच नका असंच होतंय ना ते. तुमचे फॅन आम्हाला ट्रोल करतात त्याचं काय ग? आणि तुमचे फॅन आम्हाला ट्रोल करतात त्याचं काय ग? अरे काय लावलंय तुम्ही हे? बाबूराव, हा? कलेच्या प्रांतात बी वरची आळी खालची आळी काय रे? असं कुठं असतंय वय? ह्या वरच्या आईनं बरं नाही केलं ग बया. एवढं खाली खालच्या आई ना आमची. ह्या वरच्या आईनं बरं नाही केलं ग बया. आमच्या सिनेमावर वाईट लिहिलं बया. आमच्या सिनेमावर वाईट लिहिलं बया. या खालच्या आळीनं या काही साधी आहेत वय. होय. पक्के पोचलेले आहेत ती. नाही तर काय या खालच्या आळीनं बरं नाही केलं ग बया. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं बया. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं बया. आम्हाला फेसबुकवर ट्रोल केलं बया. आम्हाला इंस्टावर ट्रोल केलं बया. या वरच्या आईनं, या खालच्या आईनं, या वरच्या, या खालच्या, या वरच्या, या खालच्या, या वरच्या. आपल्या एरियात या. आयला या दोघ्या बाईंनी लय बोर केलं ग बया. आम्ही काय बोर केलं? अरे कलेमध्ये कसले भेद करतायत रे तुम्ही? अरे कलेला कलेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. है ना? जेव्हा प्रेक्षकामध्ये कलह निर्माण होतो तेव्हा त्यांचा कलह दूर करण्याचं काम कलावंतांनी केलं पाहिजे. आहे का नाही? त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे की बाबा हो हे कलह चूक आहे. तुम्हाला तर पुराणामध्ये माहिती आहे बाबूराव, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्याच्यामधनं विष सापडलं, अमृत सापडलं. अमृताच्या माग सगळेजण पळाले, पण विषाचं काय होणार? म्हणून कलेचा देव महादेव यानं ते विष प्राशन केलं आणि ही पृथ्वी जी आहे, ही धरती जी आहे, ही विषमुक्त केली. अगदी बरोबर. तसंच कलावंतांनी सुद्धा प्रेक्षकामध्ये जो कलह निर्माण झालाय, जी विषवृत्ती निर्माण झाली, ती कलावंतानं कलेच्या माध्यमातून प्राशन केली पाहिजे आणि ह्या समाजाला विषमुक्त केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मला सांगतो बाबूराव, अगदी माझ्या मनातलं 1001% तुम्ही बरोबर बोललात. पण काय आहे ना, हे आपल्यासारख्या टॉनग्यांनी जर प्रेक्षकांना सांगितलं ना तर ते ऐकणार नाही. म्हणून मी काय करतो, किसन देवाला आवाज देऊन घेतो. किसन देवा, किसन देवा, बाहेर येवा. किसन देवा, आलो. अगं पोरीनो, गप्पाडा त्यांच्या समोर. अगं दर्शन घ्या की. पाया पडतो देवा, पाया पडतो. पाया पडा. किसन देव, किसन देव कुठं होता, कुठं तुम्ही?
किसन देवा आधी तुम्ही आमची वाट अडवायला यायचात तुम्ही आणि पेंद्या यायचात तेव्हा किती मज्जा यायची. आता कोण पाठवली ती 2 उंदरं? मीच येणार होतो. मला तर आवडतंच बासरी वाजवायला, तुमची मडकी फोडायला. पण काय करू, बाबूराव म्हणाले तसे लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. म्हणूनच या जगात माझ्यामुळे काही वाद निर्माण होऊ नये ना, म्हणून मी या दोघांना इथं पाठवलेलं आहे. काय बरोबर आहे देवा, बरोबर आहे. पण देवा काय झालं ना, आता या गवळणी पाहता ना तुम्ही, आता यांचे भांडणं बघताना काहीतरी करा ना त्याचा आता. अरे आता कितीही ऐकायचं नाही म्हटलं तरी मला ऐकू येतच, मी कृष्ण आहे. बरोबर आहे. आणि कलेच्या प्रांतात वाद होत असेल तर कलावंत म्हणून मला तटस्थ राहणं पटत नाही. कारण कलावंतांनी हे व्यक्त झालंच पाहिजे. काय मावशी, हसू नका. कलेत वाद निर्माण करताय तुम्ही? नाही. कलेत वाद नाही, संवाद असला पाहिजे, लक्षात असू द्या. माझंच उदाहरण घ्या ना. अरे मी जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा वरच्या आळीतले, खालच्या आळीतले गुरं ढोरं, प्राणी पक्षी सगळे एकत्र येऊन माझी बासरी ऐकतात. कलेचा आस्वाद सुद्धा हा एकत्र येऊनच घेतला पाहिजे. कलेत कसल्या आल्यात आळ्या, मर्यादा? कलेत निर्माण झालेल्या या जाती धर्माच्या आळ्या आहेत ना, त्या मोडून काढा आधी. बरोबर आहे देवा. 2 वर्षांनी थिएटर्स उघडलेली आहेत, 100% क्षमतेने उघडलेली आहे, तर त्याचा आनंद घ्या, त्याचा लाभ घ्या. अरे आम्ही कलावंत म्हणून तुमच्या मनोरंजनासाठी तयार आहोतच, पण तुम्ही सुद्धा चांगले प्रेक्षक म्हणून त्याचा आस्वाद घ्यायला या. आणि चांगला प्रेक्षक हा कलाकृतीचं मूल्यमापन करतो, ना की कलाकृती निर्माण करणाऱ्याच्या जाती धर्माचं. हे लक्षात असू द्या. अगदी बरोबर बोललात देवा, अगदी बरोबर बोलला. बाबूराव एवढं बोललो मी. एक गवळण तर होऊनच जाऊ दे. असं म्हणताय देवा. माऊली चला. अति सुंदर. आज आपल्या हास्य जत्रेच्या मंचावर काय योग जुळून आलाय पहा. लोककलेचे जादूगार, राष्ट्रीय भारुडकार, शिवपाईक योगेश चिकटगावकर आणि अस्सल मातीतला विनोद सादर करणारे डॉक्टर सुधीर निकम एकत्रित आपल्या मंचावर आहेत. त्याचबरोबर ज्यांनी शाहीर साबळेंबरोबर आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा केला असे अरुण कदम दादा, आणि जे मच्छिंद्र कांबळींच्या तालमीत तयार झाले असे प्रभाकर मोरे देखील आज आपल्या मंचावर आहेत. आणि या नटखट गवळणींनी आणि या कान्हांनी जो काय परफॉर्मन्स दिलाय, खरोखरच आज असं वाटतंय की महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीवर आम्ही आज आलोय. सुंदर, खूप धन्यवाद त्यासाठी. बघूया या सादरीकरणाला आपले दोन्ही दरी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा. योगेशजी, तुमचं फार मनपूर्वक स्वागत या मंचावरती. धन्यवाद सर, धन्यवाद, खूप खूप आभार. सुधीरजी एकदा ते म्हणाले त्याप्रमाणे येऊन गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि सगळ्यात मनपूर्वक आभार सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि ऋषिकांत राऊत यांचे. योगेशजी, आज तुम्ही इथे येऊन या मंचाला झळाळी दिली, ते एक इतकी ऊर्जा दिली आहेत की त्याच्या जीवावर आम्ही 5000 एपिसोड्स पण करू शकतो. तुम्ही आज या मंचाला जी ऊर्जा दिली, जी जादू घडवली, त्याबद्दल तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार. मला तुम्ही 25 वर्ष मागे येऊन गेलात. मी रस्त्यावर चौकात लोककला महाराष्ट्राच्या या कार्यक्रमांमधून मी आणि माझे मित्र सिद्धेश्वर झाडबुके आम्ही बतावणी करायचो, आणि त्यातून मला थोडं नाव मिळत गेलं हळूहळू, आणि मग त्या जोरावर मी मुंबईत आलो. त्यामुळे मी आजचा दिवस बघतोय तो संपूर्णपणे या फॉर्ममुळे, या फोकमुळे, या कलेमुळे बघतोय. आणि त्यामुळे मला मनापासून असं वाटतं की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला जोपासली पाहिजे. सई,
आज माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे, कारण मी माझ्या आयुष्यात गवळण पहिल्यांदा लाईव्ह सादर होताना बघितली, त्यामुळे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. योगेशजी आणि सुधीरजी, तुमचं मनापासून स्वागत. आणि योगेशजी, तुमचा आवाज मॅग्नेटिक आहे, त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती आहे आणि खरंच पुन्हा पुन्हा या, आम्हाला तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. धन्यवाद, फार मजा आली. मला फक्त 2 मिनिटं बोलू शकतो? 10 मिनिटं बोला, 10 मिनिटं बोला. मी खरं सांगतो प्रसाद सर, एकदा तर आधी मी सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही परीक्षक म्हणून काय, तुम्ही हे सगळे काय, यांनी तर मला कालपासून, या सर्वांनी, डॉक्टर तर आमचे मित्रच आहे, मार्गदर्शक आहे, पण या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं की तू नवीन आहे असं कुठेही जाणीव दिली नाही. हो, पण मी एक बोलू, हा फक्त आणि फक्त मनापासून, म्हणजे मी एक लोककलावंत म्हणून, अभिनेता म्हणून, हा फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्या अभिनेत्यांसाठी हा माझा आहे. अरे कारण तुम्ही ग्रेट आहात, सगळे ग्रेट आहात. कारण तुमच्यासारख्या लोकांकडनं मी देखील एनर्जी घेतो आणि मी खऱ्या अर्थाने आज तुम्ही मला इथे बोलावलं, त्यामुळे मी सचिन गोस्वामी सरांचा, मोठे सरांचा, सोनी टी व्हीचा खूप खूप आभारी आहे. आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही लोककलावंताची लोककला इथं सादर करण्याचं एक काम केलंय आणि हे खूप मोठं काम आहे. धन्यवाद. किती सुंदर बोललात दादा. दोघांचे मनापासून आभार. आज तुम्ही आमच्या ह्या सत्रात सहभागी झालात. खूप धन्यवाद. मंडळी, फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरे यांना आज घेतली आहे नवीन गाडी आणि ती बघायला आलेत मामा आणि मामी. बघूया काय घडतंय. Hello everyone, I'm Gaurav More from Powai Filter Pada. Thank you brother. नमस्कार साई मॅम, नमस्कार सर. शेवटी कसं आहे, असंख्य अपमानाचं डाऊन पेमेंट करून, स्वतःच्या इज्जतीचा EMI भरून, मोठे गोस्वामी, चौगुले, खांडेकर यांच्या नाकावर टिचून मी नवीन गाडी घेतली. ये घमंड नहीं है, ये घमंड नहीं है. कैसा है, तुम जलते रहो आग की तरह और हम खिलते रहेंगे गुलाब की तरह. शेवटी मला माझी नवीन गाडी मिळाली. आता कसं आहे, ते लोक मला भेटतील आणि मला बोलतील, गौऱ्या प्लीज आम्हाला जरा टोल नाक्यापर्यंत सोड ना. तर मी त्यांच्याकडे बघेन, स्मित हास्य करेन. टोल नाक्यापर्यंत तर फायनली माझी गाडी आली. पण माझी बायको जी आहे ना प्रिया, ती नाही आली. ती माहेरी गेली पुण्याला. मला असं वाटतं कधीतरी आपलं पुण्याला शूट लागेल तेव्हा ती मुंबईला असेल. पण आता मला वाटत नाही ती परत कधी येईल म्हणून. असो, नवीन गाडी. जावई बापू, जावई बापू, अभिनंदन ना, अभिनंदन. मामी तुम्ही इथं? इथं माझ्या जावयाने गाडी घेतली आणि मामी येणार नाही असं होईल? अरे मामी, असू दे असू दे. एवढा अभिमान वाटतोय तुमचा, लय भारी वाटतंय. क्या बात आहे. थँक्यू. तुला सांगते तर तू पकड. ते दिवस आठवतायत मला जेव्हा या माणसाकडे दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून ताडी प्यायचा. नंतर तर रस्त्यावर उभं राहून 5-5 रुपये मागायचं लोकांकडं. होय, त्या माणसानं गाडी घेतली बाई, स्वतःची गाडी घेतली. काय करू काय मी तुमचं जावई बापू. मी पूजा करते. हा हा हा, पूजा करा. हा तो नवीन गाडी तुझ्या भाऊजीची. अभिनंदन भाऊजी. थँक्यू. अरे गौऱ्या, वा गौऱ्या, अरे सोन्या मामा, अरे गाडी घेतलीस, एवढं बरं वाटलं. बघ वाटेत सदरा बदललाय. मग तू इथं इथं म्हणजे, अरे येडी आहे. माझ्या भाच्यान गाडी घेतला. माझ्या भाच्यान गाडी घेतलं, गावभर चर्चा आहे. मी पण हातातलं काय होतं काम ते सोडून आलो. विचारू काय करत होतो. हा काय करत होतो. बरोबर मामा. अरे मामा, काय नाही.
गौऱ्या हा तू गाडी कुठली डंपर घेतलीस? अरे मामा यार, मामी आहे ती. मामी आहे. मामी आहे? हा म्हणजे तुला मामी आहे? अरे म्हणजे असं असताना पण उगाच मी इतकी वर्ष पाठीला साबण चोळायला शेजारच्या विराजला बोलत होतो. अरे अरे मामी. अरे मा अरे अरे मामा बहुद्री. ही मामी आहे. ही तर काय करते? ऐका ना, सोड, तू इथं काय करतोयस? मी काय बोलतो? हा मी बोललो ही इथं काय करते? ऐक ना ऐक ना. तू इथं काय करतोयस? तू का पण तुझ्याशी बोल नाही. कोणाशी ही बोलतोयस? माझ्या भाच्याशी बोलतोय. ही इथं काय करते आणि ते इमूचा अंड इथं काय करतं? आधी सांगते, तोंड सांभाळून बोल. काय? तोंड सांभाळून बोल. मामा हे इमूचं अंड आणि हा साडी नेसलेला इमू इथं काय करतो? बोलो कोण सांभाळून बोलो काय करतील? आता तुम्ही आला. मार. मामा तुझ्या मामी जरा जरा शांत बसा ना, जरा शांत बसा ना. चांगल्या कामात नुसतं हे पाहिजे इथं. या पाहिजे म्हणजे? एक मिनिट. मला सुरुवातीलाच भांडायचं नाही तुझ्यासोबत, आधी सांगून मग ठेव. शेवटाला हे भांडायला, शेवटाला हे भांडायला. ऐका ऐका, अरे आपण नवीन गाडी घेतली ना, गाडीकडे बघा ना. हा MHचं नवीन मॉडेल आहे, टॉप अँड पेट्रोल. हा 1500 cc इंजिन, 118 bhp हॉर्स पॉवर. एक नंबर आहे. हॉर्स पॉवर. मग पण घोड्याची ताकद कशाला पाहिजे याला? अरे देवा. काय म्हणत मामा मी आहे अरे त्याच्यावर जीव आहे उगत नाही. काय म्हणतो? घोड्याची ताकद कशाला पाहिजे? इथे नाही, इथे बरा होता. मी नाही. हे काना सांगतो तुझ्या, सविस्तर सांगतो, परत येशील. बरं इकडे इकडे रे, इकडे इकडे इकडे. अरे ये रे सोन्या. जा बघू काय करतोय तो. काय माहिती काय? अरे नाही काय, एवढ्या महिन्यात त्याला प्रश्न विचारायचा राहून गेला. काय होतं, भांडणाच्या नादात राहून जातं. इकडे मला सांग, तू जेवताना आ करतोस काय? जेवताना पूर्ण आ करतोस काय? हा करतो. बस बस बस. एक मिनिट, हा काय प्रश्न होता? काय हल्ली पोरांच्या अंगाला लागत नाही, पोरं व्यवस्थित जेवत नाहीत. मग ते आ करून जेवली, व्यवस्थित जेवली तर एवढी काळजी नाही त्याला, बाकी काय. हो मी जेवताना आ करतो. तुम्ही जेवताना काय ओ करता काय? मी जेवताना ओ नाही नुसतं करीत, लाओ करतो. जे आहे ते लावो, पेट भर के खाओ. जरा इधर तो आओ. पण गाडी मस्त आहे गौऱ्या. डिक्की ना गाडीला तुला आहे? अरे 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 गप्पा बसा ना, जरा गप्पा बसा ना. त्याला सांगा. काय बोली? ठीक आहे बोलली. दादा ना मामा, ते महत्वाचं सोड ना यार. पण बोली काही सोड ना, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. आपण नवीन गाडी घेतली. गौऱ्या एक काम कर, तू आपली गाडी घे आणि आपण तुझ्या गावी जाऊ. तिथे तुझी गाडी घेऊन मौत का कुवा लावू. गाडी कुठं लावायची? मौत का कुवा. काय पण बोलशील का बे, जीप आहे तर. अरे गौऱ्या मला एक्सपिरियन्स आहे, चांगला बिझनेस आहे. मी गाडी चालवू शकतो. फक्त काय करायचं बघ, माझ्या गाडी पुढे ह्याला पळायला लाव. असा शिफ्ट होतो बघ तू ह्याला. मस्त लोक खुश होतील, पैसे येतील, मस्त बिझनेस चालेल. मी 50%, तू 40%, हिला 10% देऊ आणि त्याला 2 वडापाव. अरे नको. तुला मोठा शाना. तुला 50% आणि मला 10% का? मला 10% का? जगातल्या एकूण अन्नधान्यापैकी 90% वाटा तू खातेस आणि उरलेल्या 10% मध्ये अख्खं जग ऍडजस्ट करतं. तेव्हा तुला नाही प्रश्न पडला? मामी याने माझा काना खाल्ला. तुझ्या बापाचं खाते मी. तू बाप काढू माझा. नाही तर तू माझा खाना खाल्ला असते. तू बाप काढू तू हात वारे करायचं नाही मला. बोट खाली ठेवस. धाईची 10 बोट तू हात तुझी धाईचे 10 बोट फोडून टाकीन मी. मला 10 बोट नाहीत फक्त. मग किती आहे? 20 बोट आहे. तू माझ्या तोंडात लागायचं नाही. तुझ्या तर आता. मामा दिसतो. अरे पण तू नको बोलू ना यार. नको बोलू. शांत बस ना यार, कुणीतरी शांतता घ्या ना. कोणती शांत घ्या. अरे नवीन गाडी घरी आणली, मला जर आनंद तरी घेऊ नवीन गाडीचा. तुला सांगू गौऱ्या, काय तू नवीन गाडी घेतलीस मला पटलंच नाही. का नाही पटलं? अरे महागाई एवढी आहे, पेट्रोल टाकायला कर्ज काढणार आहेस? बघू ना नंतर. मग बघू ना नंतर. मग माझं एवढंच म्हणणं आहे, हा असताना तुला नवीन गाडी घ्यावी का लागली? हा असताना हा असताना म्हणजे? हा असताना म्हणजे त्याला वाहन म्हणून वापरायचं, त्याच्या पाठीवर बसायचं,
कान ओढायचे म्हणजे हॉर्न वाजतो आणि पळवायचा. नाही पळाला तर चड्डीला पाला बांधायचा, मागं बकरी लावायची, बरोबर पळतो. काय बोलची काय भोजने तोंडाला आवर घाल. आधीच सांगते तोंडाला आवर घाल. काय करशील? नाहीतर तुझ्या चड्डीला त्याच बकरीचा फोटो लावून मागील बकरा सोडीन. ही काय बोलली? ही काय बोलली? हे काय बोलले म्हणजे? ही काय बोलली? ही काय बोलली? ही बोलली काय बोलली? अरे मामा सोडीन. गप्पाच काही काय बोली काय बोली नको ना यार. एका बोली नवीन गाडी घेतली तिकडे बघा जरा. अरे वा गौऱ्या वा, नवीन गाडी घेतली म्हणून मामा छोटा झाला. सॉरी मामा. नाही ठीक आहे रे, ठीक आहे मामा ऐक ना. असं ते मला ऐकायचं आहे. नाही मला ऐकायचं आहे मामा. त्या परक्या बाईसाठी तू माझी किंमत केली. सॉरी मामा. मला जगण्याचा अधिकार नाही, मला जीव द्यायचा आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे तुझ्या गाडी खाली मी जीव देतो. अरे मामा ऐक ना. अरे मामा ए मामा नको ना. मामा अरे नको ना नाटक करू यार. तू काय झालो? नको नाटक करू यार. बापू मरायचं त्याला मरू दे ना. नको मामी गप्पा माझे मामा आहेत ते. मला बाकी काय नाही ऐकायचं, गाडीची भुरभुर कर, मला ते ऐकायचं. नाही उठ ना यार मामा. तू गाडी अंगावर घाल. त्याला मरायचा होत आला ना, मारून टाका ना. कशाला तुम्ही हे करताय? असं कसं बोलता तुम्ही? माझे मामा आहेत ते. एक मिनिट आता मी चिरडते बघा. आज काय अरे माझा मामा मेला असताना मरू दे ना. जिवंत राहून तरी काय करतोय? मामा अरे मामी येड्या का तुम्ही? येड्या म्हणजे? उठ मामा उठ. गौऱ्या झोपलो होतो म्हणून. आणि उठला असतं काय केलं असतंस? गावाला जाऊन विचार, मामा उठल्यावर काय करतो. दिलं त्याच्या पोटावर पाय गबसा. व जावे बापू यांच्यात नादाला नका लागूया. आपण चला फिरून येऊया. चला सगळ्यांनी फिरून येऊ आपण. सगळ्यांनी फिरून येऊ. निघा चला. ऐक नारळ मी देतो. एक मिनिट. नारळ मी वाढवणार. हा कशाला वाढवल? असू द्या. माझ्या भाच्याची नवीन गाडी आणि नारळ तू वाढवणार. नारळ मी वाढवणार. माझ्या जावे बापूची पण नवीन गाडी. नारळ मी वाढवणार. जावे बापू नंतर, आधी भाचा. अरे ऐका ना. अरे नका लागलं त्याला. ए दत्तू लागलं त्याला यार मामा. मी मारलं नाही. ते ठीक आहे, तू नाही मारला. बरा आहेस ना? ये तू बोल काहीतरी. कुठं लागलं? माझे बाबा रेल्वेत आहेत. ए दत्तू काय बोला? माझे बाबा रेल्वेत आहेत. असं बडबडतोस काय? एक मिनिट. माझे बाबा रेल्वेत आहेत. ए मामा ते बघ. मी काय केलं नाही. मग ए दत्तू काय झालं तुला? असं काय बडबडतोयस? माझे बाबा रेल्वेत आहेत. तुझे बाबा रेल्वेत आहेत? मग एकदाची ती साखळी ओढ आणि थांबू रेल्वे. दत्तू काय झालं? माझे बाबा रेल्वेत आहेत. गाडीमध्ये बसा. लवकर बसा. गाडीमध्ये बसा. बस. अरे गाडीमध्ये आम्ही याला मागं बसा सांगा, मला पुढं बसायचं आहे. माझ्या भाच्याची गाडी आहे, मी पुढे बसणार. याला मागं बसा सांगा, मी पुढेच बसणार. माझ्या भाच्याची गाडी मी पुढे बसणार. थांबा, मी मागे बसतो. मामी तुम्ही इकडे. मामा मागे बसतो. या इकडं. हा चला या इकडं. हाय मस्त वाटत इथं. मस्त वाटत. अरे मामा बोल. अरे मामा मागे कसा मारतोय? एक मिनिट मामा तिकडे सांग. त्यांना बसू दे. त्यांना बसू दे ना. त्याला बसू दे. बसू दे. चल या मामी या बसा. हा जय दत्तू इकडे. माझे बाबा रेल्वेत आहेत. मग गाडी ट्रॅकवर न्यायची. अरे गप्पा जरा 2 मिनिटं. अरे आपल्याला डॉक्टरकडे जायचं. लवकर ये बाळा. त्याला आणजा तो कांसारला. ये. माझे बाबा रेल्वेत आहेत. काय केलं मग? ये लवकर. नाही काय नाही. लवकर घे. ये बस. त्याला बेल्ट लावा आधी. लहान आहे. सीट बेल्ट लाव. सीट बेल्ट. तू बसता 2 मिनिटं रे. आहे माझा आहे. बस. हा चला मी लावतो बो. आता तुमच्यापैकी कोणाला येते गाडी चालवता? कोणाला येते गाडी चालवता? मला गाडी नाही बुवा. मग काय येतं? दाढी येते. तू गाडी कोण चालवणार? हा तुम्ही बसता. तुम्ही चालवा. मला गाडी येत म्हणतो तर. अरे मग कशाला बसतात पुढं? मग येत नाही तर? हिला सांग ना इथं बसली स्टेरिंग वर. अरे उतरा ना कुणीतरी. मी आधी उतरणार बोललो ना मी. मला फक्त तू बोलला तर मी उतरणार आहे. तर तू उतरू काय रे? माझे बाबा रेल्वेत आहेत. अरे काय चाललंय? असं ऐकणार नाही. मामी
मी नाही बसलं नाही तर मग गाडी कुठं जाणार नाही. अरे पण याला घेऊन जातं डॉक्टरकडं. एक मिनिट, माझी नवीन गाडी तोडली. स्टेरिंग तोडलं नवीन गाडीचं. महामाईला स्टेरिंग तोडलं. मला वाटलंच होतं. मी काय बोललो, तुझं नुकसान करूनच हे शांत बसणार आहे. माझी गाडी तोडली. काळजी करू नको. आम्हाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काळजी करू नको. स्टेरिंग बोललीस, आम्हाला काय मोडता येत नाही. अरे हँडब्रेक तोडला. हँडब्रेक नाही नुसतं. हा बघ. अरे भिकाऱ्यांनो, माझी नवीन गाडी. तुम्ही जा ना कुठेतरी खड्ड्यात जाऊन मरा ना. माझी गाडी कशाला तोडताय? द्या इकडे. द्या इकडे. माझी नवीन गाडी कशाला तोडताय तुम्ही? नवीन गाडी ह्यांची सगळी मस्ती आहे ती. इकडे बाहेर इकडे. गाडी तोडली यार. मला एक सांग, बे तुम्ही किती? माझी गाडी माझे बाबा रेल्वेत आहेत. अरे कसा असतो माझी गाडी तोडली तर? गमत बघ. एका हाताला बोटे किती? माझे बाबा रेल्वेत आहेत. असं ऐकणार नाही तुम्ही याला साथ. काय मामी, अरे माझा मामा. अरे मरेल ना म्हातारं. काय पोरासोबत केला त्या? हे मामा, मामा, हे मामा, लागलं घरी? लागलं तुला? हे मामा, पुढील स्टेशन सानपाडा. लग्न झालंय काय रे? पुढील स्टेशन सानपाडा. रात्री झोपताना चुळबुळ होते काय? पुढील स्टेशन सानपाडा. काय झालं तुला? पुढील स्टेशन सानपाडा. माझे बाबा रेल्वेत आहेत. पुढील स्टेशन सानपाडा. माझे बाबा रेल्वेत आहेत. पुढील स्टेशन सानपाडा. धमाकेदार परफॉर्मन्स ॲज युजुअल. प्रसादा, ही सिरीज म्हणजे मॅडनेस आहे. मॅडनेस म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. काहीही नसतं या सिरीजमध्ये, पण तरी सुद्धा एवढी एन्जॉयमेंट, एवढी एनर्जी, एवढं गिव्ह अँड टेक, एवढे पंचेस असतात की क्या बात आहे. म्हणजे निव्वळ कॅरेक्टरायझेशनवर एखादा परफॉर्मन्स किती खुलू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सिरीज आहे. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मंडळी, आपण आता जाणार आहोत एका मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये, जिथे चाललाय शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये वाद, जो आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मोरे, व्हॉट नॉनसेन्स मोरे. हे काय चाललंय? तुमच्या मुलाचं शाळेत न येण्याचं हे कारण आहे की तुमचा मुलगा शाळेत यायला लाजतो? अहो, अशामुळे तो शाळेतच नाही आला तर त्याचं शिक्षण कसं होईल मोरे? त्याची ही लाज किंवा हा बुजलेपणा घालवणं ही तुमची जबाबदारी नाहीये का मोरे? सॉरी मॅडम, आज तुम्ही माझं डोलं उघडलं. प्लीज या. परत कधी येऊ? मोरे या म्हटलं. निघा प्लीज. सॉरी. नेक्स्ट पालकांना पाठवा. नमस्कार मॅडम. अरे, पालकांना विद्यार्थ्यांच्या गणवेशात कोणी पाठवलं? हो नाही मॅडम, अहो मी विद्यार्थीच आहे. दत्तू मोरे. दत्तू? हा. दत्तू, हा. पालकांना बोलवलं होतं तुझ्या, आलेत का? हो, आलेत. बोलव बोलव. ओ बाबा, बाबा लवकर आहे, मॅडम बोलवतायत. आलो की येतील. आलो. हे जायला हे जा. दादा लय गाल लागते लगा बोलू. सगळी हवाला गुत्ती बोलू तुला. अरे एसी चालू आहे, एसी. सायलेन्स. कोण आहात तुम्ही? मी झगड्या बाबू, मॅडम. दत्तूचा बाबा. दत्तूचे झगड्या बाबू, सावत्या पावट्या. थावत्या याचा काका. काका माझा. काय असे कपड्यात का आलात तुम्ही? आमचं की नाही हे अशीच कपडे असते ती. आम्ही दरोडेखोर आहेत ना. ठीक आहे, या बसा. बसा. अरे भाई, दरोडेखोर. ठीक आहे, हरकत नाही, या बसा. हा बसा या. बोलायचंय मला तुमच्याशी, बसा.
मला सांगा तुम्ही 4 पालक सभा अटेंड का नाही केल्यात? हा ते थोडं चुकलंच. आणि हे काय आहे? मी आता बघत होते तुम्ही फी सुद्धा पूर्ण भरलेली नाहीयेत. नाही ते झालं. काय तुमचं म्हणजे कमवता किती? ते म्हणजे असं काही ठरलेलं नसतंय बघा. गेल्या महिन्यात जरा कडकीच होती ना रे. 5 रुपये पण होते माझ्या गेल्या महिन्यात बोलू काय 5 रुपये पण नाही मला बोलू गप सावते बोलतोय ना मी. गप ना जरा. आय वॉन्ट माय फीज. एवढे पैसे आपण कमवून आणायचे हिला देतो पैसे तुला पैसे पाहिजे बोलू तर ए सावट्या पावट्या माझ्या बाईनं काय बोलायचं नाही तुला कापून टाकीन मी. हा ए रट्टू दत्ते देईन ना. दत्तू रट्टे देईन. काय हा काय बोलला ऐकलं तुम्ही? कापून टाकीन, मारून टाकीन, लुटून नेईन हे सगळे असेच शब्द वापरतो हा. कुठलाही प्रश्न याला विचारा ही अशीच उत्तरं देतो हा. नाही एक मिनिट हे बघा ह्याचा पेपर बघा. काय लिहिलंय हे बघा. एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा हे सांगितलं होतं. काय लिहिलंय वाच तू दत्तू. तू वाचून दाखव काय लिहिलंयस तू. वाच. एका हाताने टाळी वाजत नाही याचा वाक्यात उपयोग काय केलायस तू? जेव्हा माझ्या बाबाला पोलिसांनी पकडलं होतं तेव्हा शुक्राने टाळ्या वाजवल्या होत्या. मग बाबाने परत आल्यावरती त्याचा एक हातच तोडला आणि बोलला आता वाजव टाळ्या. मग शुक्र्या बोलला की मालक एका हाताने टाळी वाजत नाही मालक. किती भयंकर आहे कळतंय का तुम्हाला? नाही बाई ते चुकलंय जरा त्याचं. नाही पण या गोष्टी याला मुळात सांगतच कोण? नाही काय होतंय की आम्ही रातच्याला दरोडा टाकायला निघतोय तर हे बेण मागे लागतंय. बाबा गोष्टी सांगा गोष्टी सांगा गोष्टी सांगा. मग आदल्या रात्रीचा दरोडा त्याला सांगतोय मी. तुम्ही सांगताय? हो मुळात दरोड्याच्या गोष्टी का सांगता? लाज नाही वाटत तुम्हाला? आता लय बोलली तू. कुणा ती बोलती कळते का तुला? कुणा ती बोलती? आवाज खाली. पळवून येऊ काय रे जाते बोललो तर पळवून येऊ काय? तू पळवणार मला इकडे सटकन पेटवीन ना. तू पळवणार आहेस मला? ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा. ओणवा उभा राहा नाही तर खडू मारेन सांगितलं. तुझ्या लय झालेलं ठोकून टाकेन तुला मी आता बोललो. खडू मारेन. खडू मारेन. खडू लय डेंजर असतोय. खडू म्हणजे लय डेंजर असतोय. खडू पाय मी शाळा सोडली 2 पर्यंत गेलतो. इत्त मारलंय खडू. इत्त अजून आठवतोय. तू लय डेंजर आहे. आपल्या गोळीपेक्षा डेंजर आहे खडू. तिकडे गप्पा नकोय. ओणवा उभा राहा. ओणवा ती बंदूक घे पाठीवर घे. बंदूक पाठीवर घे. ओणवा उभा राहा. जरा बंदूक खाली पडली ना तर बघ. नाही पडाय. बरं झालं आज तुम्ही आलात. 4 पालक सभेला तुम्ही नव्हतात ना. आज तुम्हाला मला दत्तूबद्दल सगळं सांगायचंय. मुळाक्षर येत नाहीत साधी याला. सांग मुळाक्षर सांग. क क काळ रात्रीचा. क क काळ रात्रीचा. वा वा सुंदर. सॉरी परत घेतो. क क कोथळ्यातला. ख ख खुंखरातला. ग ग गळफासातला. घ घ घबडातला. अंग सांग सांग गोळी लागलेल्यातला. अशीच लागते. मस्त सुंदर. छान चाललंय पुढे. च च चाकूचा. छ छ छर्यातला. ज ज बलजबरीतला घे. बलजबरीतला. ह्याच्यातलं घे. घोड्यातला घे. घोड्यातला. घोड्यातला. ट ट बाबाच्या बंदुकीतला घे. ट ट बाबांच्या बंदुकीतला. टो 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 ठ ठ थावत्याच्या बंदुकीतला घे. थावत्याच्या. ठ ठ सावत्या काकाच्या बंदुकीतला. ठो ठो ठू. खडू मारीन ना एकेकाला. खडू नको. काय चाललंय हे? असं शिकवताय तुम्ही त्याला? नाही तुम्हाला तू का उभा? ओणवा उभा राहा. तुम्ही दोघं कोंबडा बना. चला चला कोंबडा बना. चला चला लवकर कोंबडा बना. तिकडं करती लागल इकडे बंदूक तिकडे कर. नाही झगड्या बाबू सावत्या पावट्या. काय तुमचं? मॅडम ते आत कसे आलात तुम्ही? मॅडम एक मीटिंग माझी चालू आहे. तुम्ही कसे आत आलात? मॅडम तुमच्या पाल्याची वेळ आता आहे. नाही नंतर बोलवीन मीटिंगला. आउट. मॅडम ऐका ना. बाहेर निघा. मॅडम ते आउट. मॅडम ऐका. निघा नाही तर खडू. अरे बापरे खडू नको. खडू नको. निघा. मी जातो. आउट. दाद्या
आईला खरंच पोलीस घाबरतात ले बाईला. बोल ना तुला, शिक्षक म्हणजे सगळ्यांच्या वरती, त्यांच्या वरती कोणच नसते तिकडे. शिक्षक सगळ्यात मोठे, सगळ्यांच्या वरती. नाही नाही. अतिशय इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मस्त. सई, मला असं वाटतं की 2 दरोडेखोर त्यांच्या बंदुकी सकट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जात आहेत. हे कन्व्हिक्शन हा मंचच देऊ शकतो. खूप मस्त दत्तू, फार अडोरेबल परफॉर्मन्स होता तुझा. खूप कमी तुला डायलॉग्स होते, पण जेव्हा जेव्हा होतेस तेव्हा तेव्हा तू ते फार सुंदर घेतलेस आणि मस्त पंचेस आणलेस, एकापेक्षा एक. मजा आली. वा वा, सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, विनोदाची उधळण करायला आता आपण भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाचा हलगी ताशा वाजवत पुन्हा एकदा निघणार आहे निखळ मनोरंजनाची वरात, जिचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या अर्थात हास्य महारथी समीर चौघुले आणि त्यांची नाठाळ मोलकरीण म्हणजेच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांच्या जुगलबंदीमध्ये आज भर पडणार आहे. कोकण कोहिनूर ओंकार भोजनेची. चला तर बघूया विनोदाचा हा सांगीतिक कहर. येणार आहे का तू? बावळट आहेस तू, एवढा जोरात कानात ओरडतेस? पाऊल ठेवला या माणसाचं नुसते चल निघ, मला गरज नाही तुझी. मला तर रियाज करायचंय. कधी नाही ते संध्याकाळी मला सुपारी मिळालेली आहे, रियाज करायचंय. बघा, तुमचा जो काय रियाज का काय अब्दुल काय आहे ना, तो नंतर करायचा. इथं माझ्या कामात आडवं यायचं नाही, नाही तर मी हाय ना तुम्ही हाय, कळलं ना? आधीच त्या पेताड नवऱ्यानं माझं पण डोसकं फिरवलंय, अजून तुम्ही त्याच्यात भर घालू नका सांगून ठेवायलाय. चिडू नकोस तू, राग शांत कर. सुपारीच्या आधी 15 मिनिटं वरवंटा कुंबून ठेवी ना तुमच्या नारड्यात. अरे एवढं त्याच्या शूर शोधायला. एवढं चिडायला झालंय का आज? काय झालंय? काय झालंय काय म्हणजे इथं माझं डोसकं ना भनभन करायला लागलंय. तिथं माझा नवरा त्रास देतोय नाही बघ तुमच्या गाण्यामुळं, आणि तिथं माझ्या नवऱ्याच्या पिण्यामुळं असं डोकं उठलंय का नाही माझं. तुम्हाला सांगते, माझा नवरा आहे का नाही, कधी बी प्यायला लागते हो त्याला. सकाळचा 7:30 वाजता उठतोय ना मला म्हणतोय, शेवंते मला चकना बनवून दे. याच्या बापानं सकाळी 7:30 वाजता दारू ढोसली होती आणि चकना खाल्ला होतोय. नंतर मला काय म्हणतोय, शेवंते मला मूल दे. आता मूल काय मी पर्स मध्ये घेऊन हिंडते होय. माझा नवरा आलाय आता, तो हित्त येऊन काहीतरी राडा घालणार. त्यासनी सांगू नका शेवंती हित्त आहे म्हणून. मी तर सोप्याच्या मागे लपते. पण खोटं बोलणं पाप असतं. बघा, कळलं तर मग मी आहे, मग झाडू आहे. नाही उघड मला आवाज आला. ये शेवंती. काय शेवंती? शेवंती तू येती तू येते नाही तर नाही. मी कॉमेडी करण्याच्या मूडमध्ये नाही तर पहिलं चालू असतो मी केली असती कॉमेडी ना. मला माझी बायको पाहिजे शेवंती. इथे नाहीये शेवंती नाहीये. इथे नाहीये. इथे नाहीये शेवंती नाहीये. परत शोधायला. हा
म्हणजे या सोफ्याच्या मागे पण नाहीये. नाही याच्या नाही ऐका चुकून बोललो. बावळट डोक्याचा आहे वय सोप्याच्या मागं नाही आहे हे सांगायची काय गरज आहे. मी त्यातला त्यात खरं बोलण्यात तिकडे गावभर शोधतोय. सोड माझा लावायचं काम नाही सांगून ठेवते आधीच. तुला मी तिकडे गावाभर शोधतो तू इकडे सोप्या मागे लप. माझ्या बायकोला सोप्या मागे लपवतोस. बायको लपल्या. एक मिनिट मी बायको लपल्या नाहीये. मी गाणं पोपट आहे कळलं. गाणं पोपट. मला पंडित सुमार या चौगुल्या म्हणतात. हा मग मग कशा पाहिजे या माणसाच्या तोंडाला तोंड देताय तुम्ही. हे असं आहे हो. गेली 4 वर्ष झाले या बेवड्याचा ना वासन करते मी. याला घरी चल. आवाज करायचा नाही. आवाज करायचा सांगून ठेवायलाय. भल्या माणसाचं घर आहे हित्ता आवाज नाही पाहिजे तुझ्या तोंड. का माझी असं वागतेस तू का. बेवडा आहेस बेवडा पिंटा खायस डोकं तुझ्या पिण्यामुळे. हो मी आहे बेवडा. ए चंद्र ताऱ्यावर मी बेवडा आहे. आकाश गंगा मी बेवडा आहे. सेक्रेटरी येईल माझा. सेक्रेटरी मी ए विंग बी विंग सी डी विंग मी बेवडा आहे. डी विंग नाही आहे ABC 3च आहेत. म्हणजे सांगितलं मी तुम्हाला. मी बेवडा आहे. मी बेवडा आहे. मी पण कोणीतरी विचार रे मी का पितो. लाद खाली ना लाद खाली. जास्त नाटके केले मग. शांत बस ना तू कळत नाही. लायकीच ते त्या माणसाची. मी इकडे कुठे गेला. मी पैदाइशी बेवडा नाही आहे. मला माहिती कोणीच नसतं पैदाशी असं कोण का करेल ना. पैदाशी बेवडं कोणी नसतं कळलं का. कर परत. कोणी नसतं तुला बरं वाटते. मी पैदाशी बेवडा नाहीये. मी मजबूर आहे. बरोबर आहे म्हणा. माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम नाही ना म्हणून मला प्यावं लागतंय. ही मला जेव्हा बायको माझी कुत्र्यासारखं वागवते. नाही कुत्रा नाही डुकरासारखं वागवते मला. कुत्रा बरा होता. ही कुत्र्यासारखी वागवते मला. कुत्रा घेऊ की डुक्कर घेऊ. कुठलाही प्राणी घ्या स्किट पुढे जाऊ दे फक्त. व्हेरिएशन पुढे अभिनयात द्या. इथे व्हेरिएशन नको प्राण्यांमध्ये. पाठा. ही जेव्हा मला कुत्र्यासारखं वागवते ना तेव्हा हिलाच बायको करावीशी वाटते. हिलाच म्हणून मी पितो. नाही बरं वाटतं मला. खरं सांगतो मला सांगा हिच्यासाठी मी काय नाही केलं. काय केलंय मी तुझ्यासाठी काय नाही केलं. हा प्रश्न आहे का स्टेटमेंट आहे मला कळत नाही. हा प्रश्न आहे. अच्छा हिच्यासाठी काय नाही केलं तुम्हाला सांगतो. नवरा बायकोची गोष्ट आहे. मला सांगायला आवडत नाही पण मला राहत नाही. ही पूर्वी म्हणजे आधी ही मला झोपण्याच्या आधी गझल ऐकवायची. अरे वा. पण आता लक्ष द्या. आता गझल सोडा पण नवरा जगल का मरल हे पण नाही बघत ती. साहेब आता गझल सोडा पण नवरा जगल का मरल हे पण नाही बघत ती. साहेब गझल जगल. आता गझल सोडा पण नवरा जगेल का मरेल हे पण नाही बघत ती. साहेब आता मी दुर्लक्ष करतोय तुझ्याकडे. 3 वेळा तोच पण घेतलाय मी. दुर्लक्ष करतोय एवढं पण लक्षात येत नाही का तुझ्या. ओरडा तुम्ही पण ओरडा. माझ्या सगळ्या जगाने माझ्या ओरडा. मला आता जगण्याचा अधिकार नाही. काय मी आता इथे पंख्याला लटकून जीव देतो. नाही जीव देत बघा तुम्ही. नाही फरक पडत जा. नाही असं नाही जाणार. नाही असा जीव कसा जाईल.
बस बस इकडे. अरे मास्क हो थांब ना. मास्कने जीव जाईल का? फार तर फार मास्क पंख्याला लटकला, पंखा बिरबिरेल, पण बाकी काही होणार नाही. मला जगायची इच्छा नाही, मी मरणार आहे. असं नाही करायचं. बसा इकडे. नाही 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 पोस्ट. अरे नाही तोंडाला लागू तो नाही मरणार. काही झालेलं नाही. मी समजावतो. शांत बस जरा. संसार आहे, भांडायला लागतं. कोणतरी मोठा माणूस नाही तुमच्या घरात समजवायला, म्हणून ही हालत आहे. असं नाही करायचं. लक्षात आलं? हे बघा अधीर, माझं ऐकणार ना तुम्ही? अधीर नाही, मी सुधीर आहे. आपण आत्महत्या करायला तुम्ही अधीर आहात, म्हणून मी अधीर म्हटलं. म्हणजे नाव सुधीर, पण मी अधीर म्हटलं. म्हणजे नाव काय तर सुधीर, पण झाला काय अधीर. असं मी अधीर आणि सुधीर. म्हणजे नाव सुधीर आहे, पण मी सु आणि यांचं एक जुळवून अधीर सुधीर असं. पण म्हणजे नाव काय? अरे तुला काय नको काय? आम्ही दुर्लक्ष करतोय ते. अधीर सुधीरचं कसं कौतुक सांगतो तू? माझा गझल सगळं काय वाईट होता? तो वस्तुनिष्ठ तरी होता. तुझा उगा जुळवा करतोस तू. हो बरं चिडू नको. मी काय म्हणतोय, तुम्ही असं कसं करता? निसर्गाने एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, त्याचं वाया घालवायचं का? मला नाही नका पिऊ. हे वाईट असते. मदिरा वाईट. नका हे पिऊ. ऐका, शांत बस जरा. मला सांगा तुम्हाला काय पाहिजे. मी पूर्ण करू. मी तुम्हाला देतो. काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, मी देतो तुम्हाला. मला हिच्याकडून गाणं ऐकायचंय. एवढंच आहे ना? एवढीच इच्छा आहे? एवढ्यासाठी तुम्ही एवढे तंतण आलात का? जीव द्यायचा का तेवढ्यासाठी? चल ये, मी जुळवतो. नाही गाणार. ऐक माझं. म्या गाणार नाही. तो शांत. ह्या माणसासाठी म्या गाणार नाही. तो माणूस शांत मला झाला. गायचंय, तुम्ही गा. कोणी माझं मी गातो. ती मुळात गायलीच नाही पाहिजे. मी पंडित आहे, मी गातो. मला गझल ऐकायची, तू गझल बोल. नाही हे बघा, मी गझल नाही गाऊ शकत. सुगम संगीत आणि मी वेगळं. कशाला कमिटमेंट दिलीस तू मला आधी? मी बोलले तुला गायला, कशाला ओढून घेतलीस तू? गझल गा. मी फोडायचं नाही. फोडून मी सगळं फोडून. मी गझल येत नाही म्हणून मला म्हटलं गझल. माझा तुझे संबंध नाही ना? नाही संबंध. त्यांच्याशी बोलतोय. माझ्या घरात राहणार नाही पाहिजे. सांगून ठेव, खाली ठेव. बरं गझल ऐकायची आहे. हा तुम्ही बसा. ऐका, गझल बोल. मी मुळात सुगम गझल बोल. गझल आजपर्यंत मला. हा ठीक आहे, मी गझल बोलतो. मेरा पैमाना जुस्तजू मुफ्त गुफ्तगू पैमाना मेरे जाम लियो जाओ, मेरे होश लिए होठों को तलो, बारिश को उमरा जानू को मेल करो, ये हम लोग जारिश को दालिम जमाने के मरो. यातली तू निवड. समजले तर उगाच उर्दूतले शब्द जुळवजुळव करतो. अरे मला नाही येत, मी तेच. मग कशाला बोलायस तू गझल? मला गझल ऐकाव. हे बघ मी मला नाही येत, मी ऐकवतो गझल. तू का गझल? मी नाही गाणार सांगितलं ना. तू नाही गाणार, तुझा बाप गाईल. काय बोलला तू? बाप गाईल तुझा. माझा बाप काढला भांडण नाही नाही माझ्या घरात नाही. एक मिनिट, मी गातोय ना तुमच्यासाठी. तुमचा गेट उघडा. अरे तुम्ही या, उघडा इकडे. मी गातोय, तुम्ही तोडफोड करू नका. तोडफोड करायची नाही सांगतोय. या माणसाच्या घरात येऊन राडा करायचा नाही. शांत बस ना तू. खूप झाला तुझा. शांत तिकडे जा. काही बोलायचं नाही तोंडात. मी गातोय ना, प्रयत्न करतोय ना, मला येईल ना गझल. 2-3. आता मला गझल नको आहे. आता मला कॉली पाहिजे. कॉली.
कव्वाली नाही येत. अहो मला जर गझल पाहिजे ना, मी येत गझल येत नाही तर कव्वाली कुठून म्हणणार मी? मला कव्वाली पाहिजे. आवाज चढवू नको. तू का बसा कॉल खाली बस. कॉल म्हण. चल चल तुला जाऊच आहे ना. घे म्हण. घे. म्हण. हमरे को यहाँ बिठा के लाया है, कव्वाली तो जन्म में कभी नहीं गाया है. घर में तोड़फोड़ करने का धमकी देके तो कोई किसी के साथ भी ऐसा कर सकता है. इसमें मर्दमुखी नहीं है. नहीं नहीं मर्दमुखी है. नहीं नहीं मर्दमुखी. ही कव्वाली आहे. तू जे बोलतोस तुला ऐकायला येत आहे. तुला आवडते. नाही मला कशाला आवडतंय. मला कशाला ऐकवतोस तू. मला कव्वाली पाहिजे. ओ साहेब तुमचं ऐका नाही लयच करिअर चुकलंय हो. हे असं कुठं गाणं गात असतात वय. अशी कुठं कव्वाली असते वय. कशी असते कव्वाली ऐका. थोडे सूर चुकले पण ठीक आहे. म्हणजे माझ्या कोणाचे सूर चुकले. थोडे सूर चुकले. लाज नाही वाटत तुला. जोपर्यंत अशी कव्वाली आणि गझल येत नाही तोपर्यंत माझ्या घरात पाहुणे ठरत. कव्वाली गझलच ही लावणी आहे. लावणी आहे. निघ बाहेर. लावणी आहे. मला तुमची गुप्तगू आम्हाला फारच आवडली. मस्त. बघा हा सर असे कशी दाद देत आहेत प्रसादा. वा वा अफलातून. इतका मूड बनवलायस नमा की खरी कव्वाली कशी असते ऐका. लाजून हसणे हसून ते पहाणे. लाजून हसणे हसून ते पहाणे. मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे. सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे. वा वा फार बहारदार. ओंकार फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर प्ले केलंस. फक्त एंट्रीला आल्या आल्या तुझी ते एक बटन वरती होतं एक बटन खाली. या तेवढ्या अपीअरन्स मधनच कळलं की तू अट्टल बेवडा आहेस. आल्या आल्या कसं एस्टॅब्लिश करायचं कॅरेक्टर याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंस. मी असाच होतो. ते झालं होतं आपोआप. मिलिताई फक्त धावत आले आणि सांगितलं की त्याचं बटन वर करेल. क्या बात. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. सम्यम आय एम 100% शुअर तू गझल आणि कव्वाली या दोन्ही प्रकाराचा चाहता आहेस. असं असताना सुद्धा ते घाणेरड्या पद्धतीने गाणं हे फार जिकिरीचं काम आहे आणि तू ते दोन्हीमध्ये 100% यशस्वी झालास. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. नमा अफलातून. एका क्षणात तू जो माहोल क्रिएट केलास ना त्याच्यासाठी स्टँडिंग फार मजा आली. बहारदार. थँक्यू गाईज. रझिया सुलतान या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर बनतो आहे एक सिनेमा ज्याच्या प्रमुख भूमिकेसाठी तयारी करतेय मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या विनोदी छळवादाला बळी पडायला तयार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी. सो गाईज मी इथे फिल्मच्या शूटला आलेले आहे आणि हा माझा मेकअप मॅन आहे. हाय शैलू. हॅलो. आय एम सो एक्साइटेड. आणि या फिल्मला मी एक वेगळं कॅरेक्टर करणार आहे आणि ते कॅरेक्टर आहे गेस गेस गेस. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज सरप्राईज. तर एक काम करा मी मेकअप करते तोपर्यंत मी काय कॅरेक्टर करणार आहे हे तुम्ही कमेंट करा. ओके बाय गाईज.
Oh my gosh. Oh my gosh. Come on. या जनाब या Okay, fine. आप रील्स बहुत देखते हैं। हाँ, वो मैडम की वजह से। आइए आप यहाँ पे। उमेर नाज़मी जी का ये शेर है, आपका नहीं। मतलब मैंने ये अभी लिखा था, वो लिखा है पहले। आप एक दफा अपनी शक्ल आईने में इत्मीनान से अगर देखेंगे तो आपको पता चल जाएगा कि आप लिख भी नहीं पाएंगे। थैंक यू। मैं मैडम को हे से मैडम ते हे आपले। अस्सलाम वालेकुम मोहतरमा। अय्या फुगे वाले चाचा। अरे मैडम मोहतरमा बड़ी मजाकिया किस्म की है। गुब्बारे वाले चाचा नहीं है। ये है कौन? मैनेजर। मैम ये है इंस्टा ए स्टार, रीले क्वीन, लाइक्स, कमेंट्स ए, शेयर्स ए, हार्ट्स, गुले गुलजार, रोशने बहार, मोना ए डार्लिंग। बूम बूम चिकी चिकी। मोना मॅम तुम्ही ह्यांना गुब्बारेवाले समजू नका. हे अबुदिल्ला मुरादाबादी. अबुदिल्ला मुरादाबादी आहे. डिरेक्टर सरांनी त्यांना पाठवलंय उर्दूच्या ट्रेनिंग साठी. Oh my God, जादूगर आहेत हे उर्दूला ट्रेन करणार आहे. अरे नहीं ये बड़ी मजाकिया किस्म की मोहतरमा है. उर्दू को ट्रेन नहीं करूँगा मैं, उर्दू को ट्रेन नहीं करूँगा मैं. यहाँ आपको ट्रेन करूँगा. आपके जो उर्दू के अल्फाज है उन अल्फाज के तलफ़्फ़ुज़ बयां के लिए आपके निर्देशक ने मुझे यहाँ नियुक्त किया है. और ये जो उर्दू ज़बान जो है ये बेहद ही प्यारी ज़बान है. इस भाषा से आप बेइंतहा, बेतहाशा, बेपनाह मोहब्बत भी कर सकते हैं मैडम. और अगर आप ते तुमच्याशी बोलतायत. माझ्याशी बोलतायत. देखिए तो फोन आला आणि ते जो बोले असं काहीतरी बोलता. अरे मोहतरमा ये तो सारी गुफ्तगू मैंने अभी की है, ये सब आप ही के साथ की है. माय बॅड आय एम सो सॉरी. तुम्ही राग म्हणून घेऊ नका. ये मत कीजिएगा. मत कीजिएगा. सॉरी. ओके आपण वाचूया. हाँ बिल्कुल प्लीज. आ जाइए बैठिए. जी बिल्कुल. जनाब आप भी तशरीफ रखिएगा. मैं इधर खड़ा हूँ. जी ध्यान से पढ़िएगा. पढ़ेंगे तो पढ़ते हैं. हम पढ़ते हैं ना. तुम वहाँ पढ़ो, मैं यहाँ पढ़ती हूँ और 1 घंटा पढ़ने के बाद हम शिकवनी को लेते हैं. एक बार निर्देशक से कंफर्म कर लीजिएगा हीरोइन कौन है. यही मैडम पढ़ते हैं म्हणजे पढ़ते हैं नहीं, पढ़ते हैं म्हणजे वाचते हैं. सॉरी आई एम सो सॉरी. आई गॉट इट. कोई दिक्कत नहीं. जी. देखिए आप बेझिझक ये उर्दू ज़बान जो है ये बोलिएगा. जो आपको लाइनें दी गई हैं वो बोलिएगा. अगर आपको कुछ भी हिचकिचाहट हो बेझिझक मुझसे पूछिएगा. मैं आपके उर्दू के जो अल्फाज है वो सारे दुरुस्त कर दूंगा. आपका तजम्मुम. अरे मत यार, आप उर्दू में बात करो. आप देखिए जनाब, आप जहन में रखिएगा आपके भी कि मुझे मराठी समझ में आती है. हाँ. आप बोलिएगा मराठी में. हाँ. पढ़ते हैं आप पढ़िएगा. रजाई महलात. नहीं. अरे बेटा आप क्या कर रही है? आप पहला लफ्ज ही गलत पढ़ रही है. ये रजाई नहीं, रजाई जो होती है वो हम बिछो के सोते हैं. ओके. और ये जो है वो है रजिया. रजिया सुल्तान. रजिया यानी खुश. ओके. हैप्पी. शट अप. ओके. रजिया येते. पढ़िएगा. ती महालात आल्यावर सगळीकडे बघते. पढ़िएगा. तिची नजर तिच्या. अरे ऐसे क्यों पढ़ रही है? आपने बोला ना रजिया खुश है करके. सुनिए, इनको कहिए कि रजिया का मतलब कुछ है, रजिया कुछ नहीं है.
ठीक है, so sorry. हाँ मैं क्या बोल रहा हूँ कि अरे आप मराठी में बोलो ना यार। हाँ 5 सेकंड तो आप हिंदी का एक लाइन बनाने में ले रहे हैं। नाही वो हे की तुम्ही वाचा मग मॅडम तुम्हाला फॉलो करतील. चालतंय मॅडम? चालतंय. तुमचा फिन्स्टा आयडी सांगा. वो क्यों चाहिए आपको? मी तुम्हाला फॉलो करेन ना लगेच. पडिये वो या खुदा आप पढ़िए. मैं पढ़ता हूँ. गौर फरमाइएगा, एक कहानी में बयां करने जा रहा हूँ जो है रजिया सुल्तान की, जो मेरे दिल के काफी करीब की कहानी है. यस. ये रजिया सुल्तान जो एक बेगम है, इसका बहुत ही बड़ा आलीशान एक शामियाना है. इस शामियाने में चकाचौंध हर तरफ रोशनाई दिए जल रहे हैं और हर जगह एक गुलाम खड़ा है. और उसमें से हमारी जो हीरोइन है रजिया सुल्तान अपने आशिक को ढूंढते ढूंढते आती है और कहती है सबके सामने, याकूत तुम कहाँ हो याकूत? ये दौलत, ये शोहरत, ये सल्तनत, ये ताज सब मेरे कदमों के गले हैं, पर तुम नहीं तो हवाओं को रुख नहीं. तुम नहीं तो हवाओं को रुख नहीं. तुम नहीं तो मेरी जिंदगी फूल की तरह मुरझा गई. याकूत, मेरे याकूत, तुम कहाँ हो मेरे याकूत? पढ़िएगा. मैडम पढ़िएगा. यकूम तुम कहाँ हो? डबल टू सवल टू ताजा सीताफल सब मोरे अरुण कदम है. तुम नहीं हो नहीं घाटा तो बस नहीं. मर जाटो जिंदगी रवन में हो चुकी है. आप जब पैदा हुई थी तो अब्बा ने गुटखा खाया था, तो क्या पढ़ रही है? अरे जनाब, इनको समझाइए कि मेरे लफ्जों को तवज्जो दे, ना कि मेरी आदतों को नवाजे. मैंने वही किया ना. अरे मी सांगतो. हॅलो गाईस, किती वेळ लागेल तुम्हाला? मॅडम जमते ना? अरे एक क्या हुआ मिर्जापुर वाले चाचा? हे खुल्लम खुल्ला चाचा बरोबर नाही शिकवत मला. खुल्लम खुल्ला चाचा हूँ मैं? आते वक्त ऐसा आया था ना? नहीं. तो ये क्या बोल रही, क्या बक रही है यार? देखो बेटा, हमें जो है पछतावा हुआ है, अफसोस हुआ है. वो ठीक है, कितना टाइम लगेगा? अरे 7 जन्म भी कम कर जाएंगे. ठीक है, 7 मिनट के बाद आता हूँ. मुझे शॉर्ट रेडी चाहिए. ओके सुनो, अरे जिंदगी में कभी तो पूरा सुन लो यार. 7 जन्म के. अरे रसगुल्ला चाचा. अरे बाप, रसगुल्ला चाचा. सॉरी. इनको माफ कीजिएगा मोहतरमा, मुझे रसगुल्ला चाचा नहीं कहना, मुझे आबिदुल्ला मुरादाबादी कहिए. सॉरी. इधर आइए आप जनाब, इधर आइए. क्या आप इनके मैनेजर हैं?
लाचार। कोई बात नहीं, थैंक यू। उनाकार। मुकर्रर जनाब। कान से मारूंगा, कुछ भी मत बोलिए। जाइए, उर्दू में बात मत कीजिएगा मेरे साथ, आप मराठी में कीजिए, मैं समझ जाऊंगा। नहीं, वो नौकरी नाम की चीज होती है, इसलिए एक आप काम कीजिए, ये भाषा भीषा छोड़ दीजिए। रजिया का जो शेर है वो आप सिखा दीजिए ना। वो जो है वो मैं सिखाऊंगा, इनको बस कहिए कि जरा गौर फरमाइएगा, ध्यान से सुनेंगे। वो सुनेंगे बिल्कुल। मैडम देखिए मोहतरमा जी, मैं तो अपना सारा गुस्सा ठंडा करके आपको एक शेर सुनाऊंगा, और ये जो शेर मैं सुनाऊंगा, ये शेर जो है, शायरी मुशायरा जो है, ये मेरे दिल के करीब का मामला है, दिल का मसला है ये, तो ध्यान से गौर फरमाने के लिए कहिएगा इनको। हाँ, करतील शेर पेश करने वाला हूँ। शेर, I like शेर। वाह। इनके अब्बा की रानी की बात नहीं। नहीं, बसा ना, बताइए इनको सिर्फ। मी सांगतो त्यांना। सिर्फ सुने। हाँ। तो शेर ऐसा है कि मन नामे तुरा सुनीदा मिदारम ए दोस्त। वाह। मन नामे तुरा सुनीदा मिदारम ए दोस्त। वाह। ना दीदा तुरा तुम दीदा मिदारम ए दोस्त। वाह। अब आप पढ़िएगा। पढ़िएगा। ए दोस्त। आप इनके मैनेजर हैं? आप 2 मिनट यहाँ आइए। नहीं रुकिए, मैं वहाँ आता हूँ, आप यहाँ आइए। मुझे आपकी मेहमान नवाजी करनी है। नहीं, वो सिखाएंगे। आपके लिए शायरी में हौसला अफजाई करनी है। शेर तो, अरे आपके लिए एक शेर पेश खिदमत है। ध्यान से सुनिएगा, इरशाद कीजिएगा जरूर। इरशाद। इरशाद के ए दोस्त। What happened, manager? शेर वाजवला। I thought काहीतरी blast झाला, boom. Oh my god. Oh, okay, fine. शायर आपको अब एक ब्लास्ट सुनाई भी देगा अगर आप शेर ठीक से नहीं पढ़ेंगे। नहीं पढ़ती हूँ। तो शेर ठीक से पढ़िएगा। जी। नीट वाचा मॅडम, नाही तर ते शेर वाजवतात। मना नामू तुरे नादिशु मी दारू दोस्त। ना दारू तुरे चू तारू चकना दोस्त। खूप दारू चकना दारू दोस्त। आज इनका खून होने वाला है। मेरे हाथ को चले। इनको बहुत ही बढ़िया परफॉर्मन्स, रसगुल्ल्याप्रमाणेच गोड होता। मस्त प्रसादा। बरखुरदार, अगर आज आपको गले नहीं लगा है तो मेरा अल्लाह, मेरा भगवान मुझे कभी माफ नहीं करेगा। अफलातून, पृथ्वी, फार उत्तम कमांड आहे तुझी या भाषेवरती, याही भाषेवरती. त्या भाषेचा आदर ठेवून, अदब ठेवून त्यातला सगळा ह्युमर तुझ्या पद्धतीने बाहेर काढलास, त्याला सॅल्यूट आहे, सॅल्यूट. प्रत्येक भाषेचं त्याचं सौंदर्य आहे, त्याचा आदर आपण राखलाच पाहिजे. आणि ही भावना थ्रू आउट तुझ्या मनात होती हे जाणवत होतं. ब्रिलियंट ब्रिलियंट परफॉर्मन्स पृथ्वी, ब्रिलियंट. आणि हे सगळं निर्माण करत असताना एक सेकंड पण कॅरेक्टर सोडलं नाहीस तू. क्या बात आहे यार. थँक्यू गोस्वामी सरांनी. वा वा, अफलातून अफलातून. शिवाली, तुझंही कौतुक यासाठी की त्याच्या उर्दूने आम्ही भारावून गेलेलो असताना तुझ्या न येण्याने पण तितकेच भारावून गेलो आणि हसलो. हे तुझं क्रेडिट आहे.
आणि ओमकार, तुझं कौतुक यासाठी की तुझ्या वाट्याला काहीही नव्हतं या स्क्रिप्टमध्ये. शून्य होतं तुझ्या वाट्याला, शून्य. पण तरी सुद्धा तू तितक्याच पोटतिडकीनी, इंटेन्सिटीने आणि मन लावून परफॉर्म केलंस. आय लव्ह यू. अफलातून स्किट होतं, फार वेगळा जॉनर होता आणि फार मजा आली. वंडरफुल. सई. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. पृथ्वीक, मला असं वाटतं की इमॅजिनेशनच्या पलीकडचा असतो काहीतरी करून दाखवलंयस, त्याबद्दल तुझे खूप 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 अभिनंदन. ब्युटिफुल. मजा आली. तुम्ही तिघांनी फारच बहार आणलीत आज. फार मजा आली. मस्त. कडक कडक कडक. क्या बात आहे. मंडळी, आता आपण जाणार आहोत विशाखा बाईंच्या म्हणजेच विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार यांच्या खानावळीत, जिथे त्यांच्यासोबत आज आपल्याला भेटणार आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. शांभाऊ, हो शांभाऊ, आणखीन काय देऊ का? नाही मावशी, लागलं तर मागून घेईन मी. हाय का आता बाया, एखादी गोष्ट आपल्याला लागणार असेल तर मागायची कशाला? अरे बाप, आता का टेबलावर डोकं आपटून जीव देऊन देऊ? आपली गंमत केली. नाही मावशी, पण आज तुम्ही का बरं वाटणार आहे? बने कुठे बने? काय झालं, समधे लोक जेवून गेले खानावळीतले, तुम्ही एकटेच राहिले होते. तर त्याला म्हणलं बाबा एकट्या माणसाला कशाला, मी आहे तुझा. तर गेला आपला. नाही हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला काय आणू का? होय हो. आता तुम्ही एवढं म्हणताय तर एक चपाती द्या बा. आणि ते बरं का, गरमागरम चपाती. बाप, माझी नक्कल करताय का तुम्ही? शंभू, दाड आणू का? दाड. काय मजा घेताय गरीबाची तुम्ही पण. गंमत गेली हो. बरं, तुमची भाषा आहे ना एकदम झकास आहे. बरं, चव आहे तुमच्या हाताला बरं का. मी बेचव काही करतच नाही ना. आता या चुल्लूवर भाजीत मी जीव देऊ का? आणते चपाती आणते. भाजी घ्या, भाजी. ताजी ताजी भाजी. हा भाजीवाला कमी, इडलीवाला जास्त वाटतोय. वा शाम्या वा. हॅलो, विशाखाबाई आहेत का तिकडे? आहेत. चपाती आणायला गेलेले आहेत. अच्छा. आज जास्त लोक नाही वाटतं इकडे जेवायला. मला 4:30 वाजले जेवायला. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. मीच तेवढा उरलो. मग झालं असेल तर निघा. निघा म्हणजे तुम्हाला दिसत नाही की मी जेवून राहिलोय? नाही तसं नाही, तुम्ही जेवा. पण आवरा टाइम नका लावू ना जेवणामध्ये. एक घास 32 वेळा चावायचं कधी लहानपणी होतं. आता जायचा टाइम आलाय ना. माझी मर्जी, माझ्या पोट आहे, मी किती पण खाईन. तुमच्या पोटात का बरं दुखते? अरे हो, आवरे काय भरतोस वासाऱ्या. मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मग बोला ना. मी काय तुमची जीभ चिमटी धरली का माझ्या? घ्या शांभाऊ, घ्या चपाती घ्या. अरे वा वा. अगं बाई, कदम आले बाई तुम्ही. नमस्कार. आणली का भाजी माझ्यासाठी? आता तुमच्यासाठी नाही आणणार तर कुणासाठी आणणार? बाया, काहीतरीच तुमचं. मग आज काय आणली माझ्यासाठी भाजी? आज स्पेशल तुमच्यासाठी लाल लाल भोपला. कदमांचा सवाले मोकला ढाकला. होय नाही, भेंडी पण हाय, जाम थंडी पण हाय. मावशीचा सूर जरा वेगळा छाय. तुम्ही असं
बोलायला लागलं तर तुमचं म्हणजे नुसतं ऐकत राहावंसं वाटतं. जावं तिकडे तुम्ही पण पापड द्या ना पापड. आणते आणते आणते. पापड नाही खाल्लास तर काय मरणार आहेस का? मी पापड नाही खाल्ला तर मरेन की नाही माहिती नाही, पण माझ्या एका छापडीत तुम्ही मरून जाल. मी इथे मेस लावलेली आहे, मी काय ऑर्डर द्यायची ती देईन, तुम्ही कोण विचारणार आहे? अरे पण वसाड्या, आता आमचं कवर रंगात आलं होतं, तू पापड मागून सगळ्या रंगाचा बेरंग केलास वसाड्या. खाऊ द्या मला. भाजी घ्या भाजी. ताजी ताजी भाजी. कावल्या फिकर काय तुझं? इथं काय म्हणजे दिसत ना मी भाजी विकतोय ती. माझा पण भाजीचा धंदा आहे, काय समजलास? बसाड्या मना माहिती आहे तुझं चौकात खेळण्याचं दुकान आहे. म्हणा इकडे विशाखाबाईकडे येताना बघितलंस म्हणून तू वसाड्या त्या भाजीवाल्याकडनं 4 जोड्या घेतल्यास ना इकडे भाजीवाला म्हणून आलास आहे. मला कळत नाही काय रे? हे बघ, माझा ना भाजीचा जोड धंदा आहे आणि मी भाजी कुठं पण विकीन. तो कोण मला विचारणार रे? ते सांगतोय तुला, इथं विकू नको, कुठं पण विक. अब तू जाऊन विक कुठं पण बाहेर. तू विक कुठं अरे पण. तू विक. अरे चाल रे, मला शिकवू नको. घ्या पापड घ्या. बया बाई मोरे आलं बाई तुम्ही. आज काय आणली भाजी माझ्यासाठी? एकदम स्वस्तातला कांदा. लगीन करायचं यंदा. ताजी ताजी गवार हाय. 6 वारी माझं रेशमी पाताळ हाय. तुम्ही जसं काय बोलता हो ना तर नुसतं ना ऐकत राहावं असं वाटतं. जावं तिकडं. मला वाटत तुम्ही फक्त माझ्याशीच बोलता असं. तुम्ही याच्या बरोबर सेमच बोलताय. मग काय झालं? मोरे काय माझ्यासाठी परके आहे वय? नाही नाही, मी तुमचा आपला आहे का नाही? हा वसाडा परका असेल, मी नाही. ए मी परका नाही वसाड्या, तू परका आहेस. मी त्यांच्या लय म्हणजे लयच जवळचा आपला. हो कदम काय बोलताय? नाही तर काय. आणि काय जवळचा आपला? मी आपला आहे. अरे वसाड्या मी आपला आहे. अरे मी आपला आहे. मी आपला आहे. अरे तुझा बाप पण तुला आपला समजत नाही. अरे तुझी आई पण तुला आपला म्हणत नाही. अरे तू स्वतःचा पण आपला नाही. बरं 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 कदमानू मोऱ्यानू जरा थांबा थांबा थांबा. पैस दम धरा बरं. दम धरा सांगा पहिला. तुम्ही दोघं बी आपलेच आहात. नाही जवळचा जवळचा आहे तुमच्या. गप्पा शपथ आहे तुम्हाला माझी. गबरा तुम्ही दोघं बी आपले आहात म्हणून तर तुम्हा दोघांकडनं पण भाजी घेते का नाही मी? घेते का नाही? अहो खानावळ आहे माझी, मला भरपूर भाजी लागती. मावशी चपाती द्या ना चपाती. हा हा आणते. हे फालतू करू बसायला. कशाला चपाती तुला पाहिजे? अरे तुमच्या काय प्रॉब्लेम आहे? अरे मला त्यांच्याशी बोलायचं आहे, ते मला जाम आवडतात. हा डेंजर प्रॉब्लेम आहे. मला त्यांच्याशी लग्न करायचंय ना. हा कधी सॉल्व्ह न होणारा प्रॉब्लेम आहे. काय बोललास वसाड्या तू? मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हात बघत नाहीस? अशी तो वाजवीन ना उलटा सुलटा करून टाकेन तुला. मग मी काय गप्प बसेल? तू मध्ये पडू नको. तू मध्ये पडू नको. मी ऑलरेडी तिच्यावर जाळं टाकलेलं आहे. विशू मांजी आहे, मी तिच्यावर लग्न करणार आहे. वसाऱ्या तुझं जालं फाटलेलं आहे. मी लय आधीपासून जालं टाकलेलं आहे. विशू मांजी आहे. विशू माझी आहे. विशू मांजी अरे काय कुत्रा ना माग बॉकर रे ना. विशू माझे त्या मावशीला येऊ द्या. विशूला विचारा विशू तू कोणाची आहे. विशूचा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. हा सगळं बरोबर आहे बोलतोय तो. नाही आपण व्यवस्थित डिस्कस करायला पाहिजे. आपण नाही. ए घ्या चपाती द्या. चपाती. वा वा वा. विशाखाबाई मला ना तुमच्याशी एक बोलायचं आहे. अगं बाई बोला की. काय आहे मला यंदा ना लग्न करायचं. असं का? मी तर तयारीतच आहे. मावशी लोणचं द्या ना लोणचं. आले आले. अरे लोणचं नाही खाल्लं तर मरशील काय वसाड्या? तोंड लावायला काही नाही ना. अरे काय तुला डोळ्याला लागले काय लोणच्याचं? दम धरा काय दम धरा. अरे सब्र का फल मीठा होता है. मावशी येईल आता. अरे येईल. तुमची जवानी काय वाहून चालली का लगेच? पण वसाऱ्या जी काय उरली ती व्यवस्थित वापरू दे ना.
येतील त्या मावशी लवकर या. हे घ्या. अरे बाप, काय हे घ्या. करायचं? घ्या हॅलो. बरं लोणचं घ्या. वा 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 द्या. वा वा क्या बात आहे. मला असं मावशी मावशी यांना तुमच्याशी महत्वाचे बोलायचे. असं, होय. बोला की मोरे कदम बोला की. नाही तसं काय फार विशेष नाही हो. मग राहिलं हे नाही तसं नाही. ऍक्च्युली बरेच दिवस झाले मी विचार करते की तुमच्यावर मला थोडस चर्चा चरण करायचं. काय करायचं? चरण करायचं. राहू द्या. बोला काय बोलायचं ते. आता आवरी मोठी तुम्ही खानावर चालवता. होय. किती लोक येऊन जेवून जातात. व्हायचं. म्हणजे कौरा ताण पडत असेल ना तुमच्यावर. आता अंत पडतो पण कसं आहे माझ्या खानावळीत ना मला कोण पण पार्टनर नकोय मी आधीच सांगून ठेवते. नाही पार्टनर बिटनर नाही म्हणजे खानावलीतला पार्टनर नाही हो. आयुष्यात मध्ये एखादा जर का पार्टनर असेल तर काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही लग्न का नाही करत? तुम्ही लग्न करायला पाहिजे ना. हा म्हणजे लग्न करायला पाहिजे पण कसं या वयात कोणतरी भेटला पाहिजे ना जीवाला जीव लावणारा. भेटलं पाहिजे म्हणजे रोजच भेटतो. कुठं? अहो जरा बघा ना इकडे तिकडे दिसेल तुम्हाला. इकडे तिकडे बघा. कुठं? थोडस ना तुम्ही हेरला पाहिजे त्याला. हा हेरलं पाहिजे. समजा एखादा माणूस तुमच्यावरती जीव लावून कवरी वाट बघत असेल तर त्याला जाऊन आपलं विचारलं पाहिजे. विचारलं पाहिजे आणि बोलता बोलता म्हटलं पाहिजे काय हनी यू आर माय धनी. हनी यू आर माय धनी. बोलायला चांगलं वाटतं पण कसं असं माणूस पण भेटला पाहिजे ना. मला माझा होणारा नवरा आहे ना तसं कसं समजून घेणारा पाहिजे, प्रेमळ पाहिजे, माणूस कसा पराक्रमी पाहिजे, धाडसी पण पाहिजे माणूस. मला की नाही धाडस असं पाहिजे की त्या माणसानं की नाही माझ्या हातात हात धरला पाहिजे आणि मला म्हटलं पाहिजे विशू माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, मला की नाही तुझ्या संगत लग्न करायचं आहे असं म्हणणारा माणूस पाहिजे. तर मी नक्की लग्न करेन. विशुडे अगं माझं टेडी बियर. होय कसं करू? विशुडे विशू तू माझ्या संग लग्न करशील का लग्न? हेच पाहिजे होतं मला. हो ना. हे कोण आहेत पीठ मागे? जुन्या काळातले रंगाबिल्ला कोण आहेत हे? हे की नाही माझे मानलेले भाऊ आहेत. मानलेले जीव आहे माझ्या बरोबर. वा 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 लव्ह इज इन द एअर. अतिशय लव्हेबल परफॉर्मन्स. मस्तच. सई खूप भारी परफॉर्मन्स होता. मला फार मजा येते जेव्हा सिनियर मंडळी काहीतरी रोमॅन्टिक पीस सादर करतात तेव्हा त्याची मजा आणि त्याचा गोडवा खूप वेगळा असतो आणि तुम्ही दोघे ते खूप छान सादर करता. विशाखे मला असं वाटतं की ही मावशी तू आणि तूच आहेस. फार मजा आली तुला विशाखे बघताना. ज्या प्रकारे लाजत होतीस यू स्टोल माय हार्ट एव्हरी टाइम. फार मजा आली. गोड दिसतेस. हा रंग पण छान दिसतोय. श्याम दादा यू स्टोल द शो टुडे फॉर मजा आली. पुढच्या वेळेला जेव्हा केव्हा माझे दौलतराव मला भेटतील तेव्हा मी त्यांना हीच पिकअप लाईन बोलणार आहे. हनी यू आर माय धनी. थँक्यू. अमोल पाटलांचे विशेष आभार ही पिकअप लाईन मला दिल्याबद्दल. थँक्यू. सुधीर दादा तुमच्या शर्ट सारखीच तुमची एंट्री होती. फ्रेश आणि बहारदार. मजा आली. थँक्यू सो मच. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.